चला रक्तदान करूया, आपल्या जनांचा जीव वाचवूया. 30 वर्षापूर्वी सुरू केलेली धर्मवीर आनंददिघे साहेबांची परंपरा आजतागायत चालू आहे. ती नेहमी 31 डिसेंबरच्या दिवशी रक्तदान शिबिर. रक्तदान हेच जीवनदान. हे फक्त महादान नाही, तर प्रत्यक्षात रक्तदान करून आपणही या समाजाचे देणे लागतो. ही भावना आजच्या तरुण पिढीमध्ये जागृत करणे हेच रक्तानंद ग्रुप महाराष्ट्र यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. धर्मवीर आनंददिघे साहेबांनी सुरू केलेली परंपरा आजही उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड सुरू आहे. शिवसेना ठाणे शहर प्रमुख श्री हेमंत पवार यांनी रक्तदानसारख्या महान व राष्ट्रीय कार्याची परंपरा सुरू ठेवली असून तरुणांना या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याकरिता आवाहन केले होते. 31 डिसेंबरच्या दिवशी आपली तरुण पिढी चुकीच्या मार्गाचे अवलोकन करत आहे, त्यामुळे आपल्या हिंदू संस्कृतीचा पाया कुठेतरी ढासळत आहे. त्याची कुणकुण 30 वर्षापूर्वी आदरणीय दिघे साहेबांना लागली होती आणि तीच परंपरा आजतागायत या उपक्रमाच्या माध्यमातून गेली 30 वर्ष सुरू आहे. दरवर्षी हजारो तरुण तरुणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या रक्तदान शिबिरात रक्तदान करून या राष्ट्रीय महान कार्यात सहभागी होतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 25पेक्षा जास्त वेळा रक्तदान देणाऱ्या रक्तदात्यांना सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते रक्तकर्ण पुरस्काराने गौरविले. तसेच प्रत्येक रक्तदात्याला सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्रक दिले आहे. या रक्तदान शिबिरामध्ये उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्वतः रक्तदान केले. तसेच श्री नरेशजी मस्के साहेब, खासदार ठाणे श्री रवींद्रजी फाटक साहेब, माननीय आमदार श्री प्रशांत कदम साहेब, DCP कासरवडवली ठाणे यांनी देखील रक्तदान केले. त्याचबरोबर कल्याण जिल्हा प्रमुख जी गोपाळ लांडगे, महिला ठाणे जिल्हा संघटक सौ मीनाक्षी शिंदे, सचिव श्री विलास जोशी, स्थानिक माननीय नगरसेवक श्री सुधार कोकाटे, विभाग प्रमुख श्री कमलेश चव्हाण, माननीय स्थायी समिती सभापती श्री संजय भोईर, विभाग प्रमुख श्री किरण नागती, श्री राजेश मोरे, नगरसेवक सौ वंदना डोंगरे, उपजिल्हा संघटक श्री मनोज शिंदे व इतर मान्यवरांची उपस्थिती या रक्तदानाच्या शिबिरास होती. कोणी 50, कोणी 100 वेळा अशा प्रकारचा रक्तदान केलं आणि त्यांना रक्तकर्ण पुरस्कार देखील या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून मी त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि या सगळ्यांचं रक्तदान करत असताना बघून मी देखील दरवर्षी आता रक्तदान करतोय. याचा आनंद आणि समाधान आहे. खरं म्हणजे मी सर्वांनाच मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा या नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाची कॅलेंडर खूप आलेली आहे, त्याचे प्रकाशन इथं झालंय. या सर्व कार्यकर्त्यांना देखील मनापासून शुभेच्छा. मंगेश चिवटेंनी नवीन काहीतरी चालू केलंय.